नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजची टेस्ट. याची पण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्याची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्या आधी काही पेपर झालेले आहेत ते पण सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हा पेपर सोडवताना तुम्हाला जास्त काही अवघड जाणार नाही आहे. ओके, कोणासाठी आहे? SSCच्या सगळ्या एक्झाम, रेल्वेच्या सगळ्या एक्झाम, टेक्निकल नॉन टेक्निकल सगळ्या, FCAT, BBSCT, टेट, TET. ओके, शिक्षकांच्या जेवढ्या पण एक्झाम आहेत तेवढ्यासाठी रिझनिंग ज्याच्यात ज्याच्यात आहे ते कॅपेबल आहे. पेपर ही सिरीज कॅपेबल आहे. त्यासोबत IBPS TCS करून घेतल्या जाणाऱ्या सर्व एक्झाम ज्याच्यामध्ये रिझनिंग आहे त्या सगळ्याचं इन्क्लुडिंग करून टाकलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंबाईनची ग्रुप C ची जी प्री आणि मेन्स आणि ग्रुप B ची प्री आणि मेन्स याचे पण एक्झाम्पल याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. CSAT पण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होईल. सरळ सेवे तर इन्क्लूड आहेत, बाकी सगळे आहेत, म्हणजे सरळ सेवेचे पण पेक्षा वरची कॅटेगरी याच्यामध्ये इन्क्लूड झालेली आहे. थोडीशी याची प्रॅक्टिस केली तर सरळ सेवा तर एकदम सोपी जाण्याची शक्यता आहे. ओके, चला, सरळ सेवेमध्ये सगळ्या पोलीस भरतीपासून सगळे एक्झाम याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे लेवल थोडीशी हायच ठेवलेली आहे, सगळ्यालाच त्याचं मिडल ठेवलेली आहे म्हणता येईल, म्हणजे सगळ्यालाच त्याचा उपभोग घेता येईल. चला, पहिला क्वेश्चन आहे, फ्रॅक्चर बोन. फ्रॅक्चर कुठं होतं? तर बोन्समध्ये होत असतं, हाडांमध्ये होत असतं. ओके, त्याच पद्धतीने फ्रॅक्चर जर बोनमध्ये होत आहे, स्प्रेन म्हणजे काय? मुरगळ येणे. कुठं होते? स्नायूमध्ये, लिगामेंटमध्ये. बरोबर आहे, लिगामेंट्समध्ये. ऑमलेट इज रिलेटेड टू एग. ऑमलेट कशापासून बनवतात? एग पासून बनवतात. तर मेटल इज रिलेटेड टू व्हॉट? मेटल कशापासून बनतं? तर ओर पासून बनवतं. याला म्हणतो आपण कच्चा धातू. बरोबर आहे, दगडाच्या स्वरूपात असतो कच्चा धातू, त्याला म्हणतो आपण. चला, त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन बघून घ्या. चला, POT ला कोड केलाय UPQ म्हणून. बरोबर आहे, P+1 PQTUOP. बरोबर आहे, अशा पद्धतीनं कोड केलाय, क्रॉस कोडिंग केली आहे. बरोबर आहे, आणि +1 केलाय, +1 +1 आणि +1. E+1 F, T+1 U. बरोबर आहे, T+1 U आणि S+1 T. बरोबर आहे, +1. मग खालच्यापैकी असं कुठलं आहे हे शोधायचं आहे आपल्याला. चला, शोधण्याचा प्रयत्न करा. खालच्यापैकी असं कुठलं आहे हे शोधायचं आहे, फक्त शोधण्याचा प्रयत्न करा. पहिलंच बघूया, C+1 D. बरोबर आहे, A+1 B, T+1 U. बरोबर आहे, T+1 U. पहिलाच तुक्का लागलेला आहे आपला, म्हणजे आन्सर इज A. नेक्स्ट एक्झाम्पल मस्त आहे, याला म्हणायचं कन्फ्युजिंग एक्झाम्पल. सुटलं तर 10 सेकंदात सुटेल, नाही तर दिवसभर जरी बसलात तरी सुटणार नाही. व्हिडिओ पॉज करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे, जर 10 सेकंदात सुटलं नाही तर व्हिडिओ सुरू करा. 10 सेकंदात सुटलं नाही ना, तुम्हाला 2 दिवस सुद्धा सुटणार नाही. चला बघूया. 15 ला कोड केलाय 1365 म्हणून. 27 ला कोड केलाय 2817 म्हणून. तर 43 चा कोड विचारलाय. 43 चा कोड विचारलाय. फार सिंपल एक्झाम्पल आहे. चला बघूया काय केलंय माहितीये का. 1 ला 1 ॲज इट इज ठेवलाय, 5 ला 5 ॲज इट इज ठेवलाय, आणि या दोघांची बेरीज करून 1 + 5 ची बेरीज करून त्यांचा स्क्वेअर केलाय. 36 त्याचा स्क्वेअर आहे. 2 ला 2 ॲज इट इज, 7 ला 7 ॲज इट इज. दोघांची बेरीज 9. दोघांची बेरीज किती येईल? 9 चा स्क्वेअर 81. आता इथे काय येईल? 4 ॲज इट इज, 3 ॲज इट इज. दोघांची बेरीज 7 चा वर्ग 49. 7 चा स्क्वेअर 49. 4493. आन्सर इज डी. बरोबर आहे. मी त्यामुळेच म्हणलो होतो दिवसभर जरी बसलात
तरी शक्यता कमी असते सॉल्व्ह होण्याची. अशा याला काय करायचं, याला आपण इगोस्टिक क्वेश्चन म्हणतो. मी किती सोडवले, मी किती हुशार आहे आणि हे सोडवणारच याच्या नादी नाही लागायचं एक्झाममध्ये. या टाईपचा क्वेश्चन आला, बरोबर आहे, ज्याला 10 ते 15 सेकंद दिले तुम्ही, तेवढ्या याच्यात जर नाही झाला त्याला स्किप करणं म्हणजे शहाणपणा असतो, बरोबर आहे, आणि सोडवत राहणं म्हणजे मूर्खपणा आहे, क्लिअरली मूर्खपणा आहे. त्याच्यात तुमचा टाइम जाईल. कधी सोडवायचं, जर पेपर सोडून झाल्यानंतर तुमच्याकडे थोडासा वेळ उरला असेल पेपरमध्ये, तर या पुन्हा प्रश्नावर जंप करायला हरकत नाही आहे. चला, इन अ पर्टिक्युलर लँग्वेज AC इज रिटन ॲज अ 13. ए ला काय केलंय 1, सी चा पोझिशन ऑफ कोड काय 3 आहे, एफ चा किती आहे 6, जी चा किती आहे 7, एच आहे, एच चा किती आहे 8 आणि आय चा किती आहे 9. 89 इज द आन्सर. पोझिशन ऑफ अल्फाबेटनी कोड केलं, बाकी काय नाही. चला, टीचरला TEACHER ला कोड केलाय TFCFLJX म्हणून. मग इथं किती झालंय +0 झालंय, इथं किती झालंय ईचं F झालंय म्हणजे +1, एचं C झालंय म्हणजे +2, सीचं F झालंय म्हणजे +3, बरोबर आहे, Hचं L झालंय म्हणजे +4, बरोबर आहे, Hचं L झालंय म्हणजे +4. क्लिअर आहे. याचं काय झालंय +5 +6, R +6 X येईल, बरोबर, R +6 X येईल. आता मला काढायचं आहे कॅचरचं, CATCHER, बरोबर आहे, कॅचरचं C+0C, बरोबर आहे, माझ्याकडे C चे 2 ऑप्शन्स आहेत, बरोबर आहे, C चे 2 ऑप्शन्स आहेत, +1B +2V, बरोबर आहे, +3C +3F, बरोबर आहे, दोन्हीकडे सारखे आहेत, इथपर्यंत सारखे आहेत, बरोबर आहे. H+4J येत आहे, बरोबर आहे, म्हणजे याच्यात जे आहे का नाही, L आहे, म्हणजे हे आन्सर चुकीचं आहे. आन्सर C इज द करेक्ट वन लॉजिक नुसार. नेक्स्ट, कोणाचा कोड काढायचा आहे, ह्यूमन आर बॅडचा कोड काढायचा आहे. चला, पहिल्यांदा इथं बॅडचा काढून घेऊ. बॅड इथं दिसतंय, बॅड दिसतंय, इथं आर दिसतंय, इथं आर दिसतंय, बरोबर आहे, इथं आर दिसतंय, बरोबर आहे, इथं पण आर दिसतंय. पहिल्यांदा आरचा कोड बघूया. तिन्ही याच्यात सगळ्यात कॉमन काय आहे तर आर आहे. बघा काय कॉमन कोड येईल, यो इथं दिसतंय नाही, इथं PO दिसतंय, इथं PO दिसतंय आणि इथं PO दिसतंय, म्हणजे हा कशाचा कोड आहे, तिन्ही याच्यात कॉमन असणारा आरचा कोड आहे, बरोबर आहे. तिन्हीचा कोड काय, आरचा कोड PO आहे. यस, बर. आता कशाचा कोड काढता येईल आपल्याला, बॅडचा कोड काढता येईल. पहिल्या दोन याच्यात कम्पेअर करा. PO सोडून काय कॉमन आहे, यो कॉमन आहे, म्हणजे बॅडचा कोड काय यो आहे, आरचा कोड काय PO. आणि सगळ्यात शेवटी आता दोन याच्यामध्ये आता आपल्याला यूचा पण कोड काढावा लागेल. आता या यूचा कोड जर काढला तरच ह्यूमनचा भेटेल. पहिल्या आणि शेवटच्या याच्यात यू कॉमन आहे, म्हणजे येलो कॉमन आहे, बरोबर आहे, म्हणजे हा कशाचा कोड झाला, यूचा झाला. आरचा कोड माहिती आहे आपल्याला PO, बरोबर आहे. मग राहिलेला RO कोड कोणाचा असेल, हा ह्यूमनचा असेल. म्हणजे आपल्याला जो कोड पाहिजे PO YO RO पाहिजे. कुठं आहे, PO YO RO, RO YO PO. क्लिअर आहे, आन्सर इज D. बघा, इन अ सर्टन कोड लँग्वेज A मीन्स 26 अँड B मीन्स 25. याला उलटा अरेंज केलाय, म्हणजे याचं काय असेल 24,
23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15 आणि 14. मग खालीच त्याच पद्धतीनं इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12 आणि 13. क्लिअर आहे? विच अमॉंग द फॉलोइंग रिप्रेझेंट द कंट्री नेम. आता प्रत्येक ऑप्शन चेक करावं लागेल. 18ला काय तर आय आहे, 19ला काय आहे तर एच आहे, त्यानंतर 22ला काय आहे ई आहे, 12ला काय आहे ओ आहे, 18ला काय आहे आय आहे आणि 26ला काय आहे ए आहे. असं काही कुठल्या कंट्रीचं नाही, यू काहीतरी असं कंट्रीचं नाव नाहीये. 13ला काय आहे यन आहे, 22ला ई आहे, 11ला काय आहे पी आहे, 26ला काय आहे ए आहे आणि 15ला काय आहे यल आहे. नेपाळ हे नाव आहे, मग पुढचं चेक करायची गरज नाहीये. नेपाळ एका कंट्रीचं नाव आहे नेपाळ. ओके, तर आन्सर इज बी इज करेक्ट वन. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. 4 वर्ड्स हॅव बीन गिवन आउट ऑफ विच 3 आर लाईक सेम मॅनर मध्ये, बरोबर आहे, अँड 1 इज डिफरंट. सिलेक्ट ऑड वन. म्हणजे ऑड वन आउटचा क्वेश्चन आहे. 3 सारखे आहेत, एक वेगळा आहे. प्युपिल, कॉक्लिया, कॉर्निया आणि आयरिस. तर प्युपिल, कॉर्निया, आयरिस हे डोळ्याचे पार्ट आहेत. कॉक्लिया हे कशाचा पार्ट आहे? कानाचा पार्ट आहे. बरोबर आहे, कानाचा पार्ट आहे. आन्सर इज ए. आन्सर इज ए. चला नेक्स्ट. बघा, सिरीज थोडीशी वेगळ्या टाईपची आहे. बरोबर आहे, म्हणजे सिरीजचे बेसिक नियम याच्यात मोडलेले आहेत. सी किती आहे? 3 आहे. यल किती आहे? 12 आहे. दोघातला डिफरन्स किती येईल? दोघातला डिफरन्स किती येईल? 9. 9ला कोण आहे? आय आहे. क्यू किती आहे? 17 आहे. बरोबर आहे, क्यू किती आहे? 17 आहे. यू किती आहे? 21 आहे. दोघातला डिफरन्स किती येईल? 4. 4 वर कोण आहे? डी आहे. पी किती आहे? सेम मॅनर मध्ये पी आहे 16, व्ही आहे 22. दोघातला डिफरन्स येतो 6. 6 वर कोण आहे? एफ. बरोबर आहे. के किती आहे? 11. बरोबर आहे. आता एन किती आहे? 13. बरोबर आहे. 11 आणि 13 किती? 11 आणि 13 24. बरोबर आहे. आता 24 वर कोण आहे? एक्स. 24 वर कोण असणार आहे? एक्स असणार आहे. बरोबर आहे. 11चा आणि 24चा डिफरन्स किती? 13. 13 वर कोण आहे? एन आहे. बरोबर आहे, म्हणजे एक्स असणार आहे याचं आन्सर. बरोबर आहे. त्याला आपण त्या पद्धतीने सोडवायला गेलं तर काही एक मेळ लागणार नाहीये. बरोबर आहे. सी नंतर क्यू येत आहे, क्यू नंतर पी येत आहे, के नंतर क्यू, पी नंतर के येत आहे. मायनस प्लस होत राहतील, त्याच्याने सोडवता जात नाही. इथे थोडीशी तिलांजली दिली आहे त्या सिरीजच्या नियमांना. आता आयोग असतं, तिथं काही चॅलेंज करता येत नाही, कारण की रिझनिंग हा रूलनी चालणारा विषय नाहीये, ते मॅथमॅटिक्स. त्यामुळं मॅथमॅटिक्स वेगळा शिकवणारा असावा आणि रिझनिंग वेगळं शिकवणारा असावा. बरोबर आहे. शिकवणारे वेगळे असले तरच तुम्हाला तो चांगल्या पद्धतीनं न्याय देऊन 2 सब्जेक्ट वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवू शकतात. बरोबर आहे. दोन्ही क्वेश्चन, दोन्ही टाईपला, दोन्ही सब्जेक्टला एक टीचर चांगल्या पद्धतीनं शिकवू शकत नाही. हे पूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रातच होतं. बघा, 42, 35 प्लस 7, 42, 42 प्लस 7, 49, 49 प्लस 7, 56. आता या दोघांचं कसं येईल ते बघूया.
35 plus 2 minus 2 सॉरी 33 minus 2 31 minus 2 29 बराबर है. आंसर इज 29. नेक्स्ट क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. पावनी इज वॉकिंग टुवर्ड्स द साऊथ, म्हणजे कुठून तरी ती निघाली आहे आणि साऊथला जाते. शी टर्न्स लेफ्ट, बराबर आहे, ती कुठं लेफ्टला टर्न झाली. अँड वॉक 5 किलोमीटर, अँड वॉक 5 किलोमीटर, बराबर आहे. शी अगेन टर्न लेफ्ट अँड कंटिन्यू वॉकिंग, ती या दिशेला टर्न लेफ्ट झाली आणि कंटिन्यू वॉकिंग करते. विच डायरेक्शन शी इज वॉकिंग नाव, ही कुठली डायरेक्शन असेल, तर ही असेल नॉर्थ, बराबर आहे, ही असेल नॉर्थ. आन्सर इज बी. नेक्स्ट, इफ यू आर द ओनली चाइल्ड ऑफ युअर मदर, बराबर आहे, तुमच्या आईचे तुम्ही एकुलते एक मूल आहात, मुलगा किंवा मुलगी माहित नाही. आता यू ओल्डी चाइल्ड ऑफ युअर मदर, मदरचं नाव काय, मेरी, बराबर आहे, मेरी. युअर मॅटर्नल अंकल क्रिस्टोफर, म्हणजे मेरीचा भाऊ क्रिस्टोफर, मॅटर्नल अंकल क्रिस्टोफर इज द हजबंड ऑफ मेरियाज, बराबर आहे. मेरिया हा कोणाचा हजबंड आहे, मेरियाचा हजबंड आहे, बराबर आहे. सोफी इज द ओनली सिस्टर ऑफ मेरिया, सोफी इज द ओनली सिस्टर ऑफ मेरिया, बराबर आहे, ओनली सिस्टर ऑफ मेरिया. जॉनथन इज अ सोफी सिस्टर सन, बराबर आहे. जॉनथन इज अ सोफी सिस्टर, म्हणजे कोण, मेरीचा सिस्टर सन कोण आहे, ओनली सन इज जॉनथन, जॉनथन, बराबर आहे. सोफी सिस्टर सन. हाऊ इज मदर, युअर मदर म्हणजे मेरी इज रिलेटेड टू जॉनथन, ची कोण असेल ती, फादर सिस्टर, म्हणजे क्रिस्टोफरची बहीण, क्रिस्टोफरची बहीण ही जॉनथनची कोण असेल, फादर सिस्टर असेल. आन्सर इज ए. चला, ॲट द रेट मीन्स मल्टिप्लिकेशन, व्ही मीन्स सबस्ट्रॅक्शन, अँड मीन्स डिव्हिजन, ॲट द रेट मीन्स मल्टिप्लिकेशन, अँड मीन्स डिव्हिजन, ए मीन्स ॲडिशन. टाका चिन्ह. 7 2 135 5 3 9 1. चला सोडवण्याचा प्रयत्न करा. याचं डिव्हिजन किती येईल, 27, बरोबर आहे. 27 मायनस 14 यांचं मल्टिप्लिकेशन इंटू 3 डिवाइड बाय 9, बराबर आहे, प्लस 1. आता याला सिम्प्लिफाय करू. 14 वजा 27 गुणवले 3/9 अधिक 1, 9 त्रिक 27. चला 14 वजा 9 अधिक 1, बराबर आहे. आन्सर किती येईल, 8 वजा 14 6. 6 इज द आन्सर. चलायचं पुढे. ऑप्शन ए, बी, सी, डी. आता कसं सोडवायचं लक्ष द्या. टीव्ही आणि कॅमेरा याच्यामध्ये काही रिलेशन नाहीये. कॅमेरा आणि ट्रेन काही रिलेशन नाहीये. टीव्ही आणि ट्रेन काही रिलेशन नाहीये. 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आन्सर इज सी. हाऊ मेनी पेन्स आर कोल, किती पेन कोल आहेत, तर 4 पेन कोल आहेत. ट्रायंगल मध्ये असलं पाहिजे आणि कशामध्ये असलं पाहिजे, पेन मध्ये पण असलं पाहिजे. आता ओनली विचारलंय का, नाही. इथं जर ओनली विचारलं असतं
बरोबर आहे, तर आन्सर 4 असलं असतं. हाऊ मेनी कोल्स आर पेन, अदरवाइज पेन्स आर कोल. इथं हे 2 पण ऍड करावे लागतील. ते पण काय आहेत रे, कोल पण आहेत, पेन पण आहेत आणि टायर पण आहेत. म्हणजे 4 + 2, 2 + 4, आन्सर इज 6. आन्सर इज 6. बरोबर आहे. चला, 6 bags A, B, C, D, E, F kept above one another, not necessary in the same order. सोडवण्याचा प्रयत्न करा. ओनली 3 bags kept between B and D. B आणि D च्या मध्ये 3 बॅग्स आहेत. Bag A is kept above E. Bag A is kept above E, but below C. बरोबर आहे. बॅग ए ही ईच्या वर तर आहे, पण ईच्या वर तर आहे, पण खाली कोणाच्या आहे, सीच्या. म्हणजे किती जण मध्ये ते माहित नाही आपल्याला. देअर आर ओनली 2 बॅग्स बिटवीन ए अँड एफ. ए आणि एफ मध्ये 2 बॅग्स आहेत. बी केप्ट अबाउट डी. बरोबर आहे. बी ही डीच्या वर आहे. डी इज नॉट केप्ट बिलो एफ. बरोबर आहे. म्हणजे डी ही एफ च्या खाली नाहीये, पण एफ डी च्या खाली कोण असू शकतो, मग एफ कोणाच्या खाली असणार आहे, डी च्या खाली असणार आहे. बरोबर आहे. वी आर अरेंजिंग दिस बॅग अल्फाबेटिकली ऑर्डर फ्रॉम बॉटम. बरं, ते नंतरचा आला. आता ज्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचं आहे, बॅगांना व्यवस्थितपणे सेटल अप करायचं आहे. बरं, 3-4 मुद्दे आपल्याकडे आहेत. बरोबर आहे. तेवढ्यावरूनच आपल्याला काय करायचं, बॅगांची सेटिंग करायची. आता काय सांगितलंय रे, या मुद्द्यामध्ये कळतं बीच्या वरच डी ठेवलेला आहे. म्हणजे आता या 2 मुद्द्यांचं, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या, पहिल्या आणि चौथ्या मुद्द्याचं जर आपण थोडंसं कॉम्बिनेशन केलं तर बी च्या डी च्या मध्ये किती जण आहेत, 2, 3 जण आहेत आणि इथं डी आहे. बरोबर, इथं डी आहे. आता हे आपल्याला कन्फर्म झालंय. सगळ्या बॅगा किती आहेत, 6 आहेत. बरोबर आहे. सगळ्या बॅगा किती आहेत, 6 आहेत. आता इथं तर 5 बॅगा बसल्या, सिंपलची गोष्ट आहे. आता त्याच्या वर काय सांगतं, डी च्या खाली कुठंतरी एफ आहे. डी च्या खाली कुठंतरी एफ आहे. मग 1, 2, 3, 4, 5. आता एकच बॅग राहिली, ती इथं ठेवूया, एफ. आता काय सांगताय, ए आणि एफ च्या मध्ये 2 बॅग आहेत. म्हणजे इथं कोण राहणार आहे, ए राहणार आहे. बरोबर आहे. आता जे काय आहे ते याच पद्धतीनं आहे. सिंपलची गोष्ट आहे. ए च्या वर कोण आहे, सी आहे. आणि ए च्या खाली कोण आहे, ई आहे. दुसरी जागाच नाही ठेवायला. दुसरी जागाच नाही ठेवायला. बरोबर आहे. दुसरी जागाच नाही ठेवायला. ही झाली फायनल त्याची रँकिंग. आता पुढे काय म्हणतो, वी अरेंज दिस bags in alphabetical order top to bottom, then the position how many bags will be remain same. काय करायचं आहे, ए, बी, सी, डी, ई, एफ. कुठल्या बॅगची पोझिशन सेम राहील तेच विचारलंय. फक्त एकाच बॅगची पोझिशन सेम राहते, ती म्हणजे एफ ची. ओनली 1 बॅग. बरोबर आहे. वन बॅग पोझिशन इज सेम. एफ ची पोझिशन सेम आहे अल्फाबेटिकल ऑर्डरने लावलं तरीही. बरोबर आहे. नेक्स्ट बघा, सम बॉईज आर क्रिकेटर. सम बॉईज आर क्रिकेटर. सम गर्ल्स आर क्रिकेटर. सम गर्ल्स आर क्रिकेटर. आता बघूया. आता स्टेटमेंटकडे नाही पाहायचं. कन्क्लुजन वाचताना फक्त आणि फक्त वेन डायग्रामकडे पाहत असतात. ऑल गर्ल्स आर क्रिकेटर आहे का, सगळ्या गर्ल्स क्रिकेटर आहेत का, नो. सम क्रिकेटर्स आर गर्ल्स आहेत का, यस. हा पार्ट त्यालाच रिफाईन करतोय. ओनली सेकंड फॉलोज. ओके, ओनली कन्क्लुजन सेकंड फॉलोज. आन्सर इज डी. नेक्स्ट वन. सम डोअर्स आर कबर्ड्स. सम डोअर्स आर कबर्ड्स.
सम कबर्ड्स, ऑल कबर्ड्स आर विंडोज. ऑल कबर्ड्स आर विंडोज. बरोबर, ऑल कबर्ड्स आर विंडोज. आता बघा कन्क्लुजन कडे. पहिलं कन्क्लुजन वाचूया. सम डोर्स आर विंडोज. यस, करेक्ट. नो कबर्ड इज डोर. कुठलाही कबर्ड हा डोर नाहीये, नाही म्हणता येणार. ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज. सम आहेत ना, म्हणून नाही म्हणता येणार. चला वाचा. Read the statement and conclusions carefully. Decide which of the conclusion logically follows the statement. तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेत आणि काही कन्क्लुजन दिलेत. त्याच्यावरून त्या स्टेटमेंटला खरं मानून कुठलं कन्क्लुजन लॉजिकली फॉलो करतायत स्टेटमेंटला, हे तुम्हाला काय करायचं, शोधायचं आहे. आय हॅव नॉट येट रीड ऑल द 7 हॅरी पॉटर्स बुक. बरोबर आहे. मी आत्तापर्यंत सगळे हॅरी पॉटरचे 7ला 7 बुक वाचलेले नाहीयेत. बरोबर, आत्तापर्यंत वाचलेले नाहीयेत. आय हॅव रीड ऑल द जेन ऑस्टिन बुक. सेकंड स्टेटमेंट आहे. थर्ड स्टेटमेंट, आय डोंट लाईक रीडिंग सेल्फ हेल्प बुक इवन दो आय हॅव रीड फ्यू ऑफ देम जस्ट टू ट्राय समथिंग न्यू. मला सेल्फ हेल्पचे ग्रुप हे बुक्स नाही आवडत, पण मी काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी ते वाचलेले आहेत. समथिंग न्यू, काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी ते वाचलेले आहेत. आता हे झाले 3 स्टेटमेंट. आता त्याच्यावरून येऊया आपण खाली कन्क्लुजनवर. दो द बुक रीडिंग इज माय हॉबी, आय एम व्हेरी सिलेक्टिव्ह अबाउट द बुक्स आय रीड. असं म्हणता येईल का रे? आय एम व्हेरी सिलेक्टिव्ह अबाउट द बुक आय रीड. सांगा. यस, नाही. सिलेक्टिव्ह असला असता, पर्टिक्युलरली सिलेक्टिव्ह असला असता, जे आवडत नाही ते पण त्यांनी वाचलेत. थर्ड स्टेटमेंट वरून बरोबर आहे, त्याला सेल्फ हेल्प बुकचे प्रकार जो आवडत नाही, सेल्फ हेल्पचा प्रकार जो आहे बुक मधील तो आवडत नाही, तरी पण त्यांनी काहीतरी न्यू ट्राय करण्यासाठी ते वाचलाय. म्हणजे तो सिलेक्टिव्ह आहे का? बिलकुल नाहीये. बरोबर आहे. म्हणजे पहिलं काय होतंय, इनव्हॅलिड होतंय, काही फॉलो करत नाहीये. दुसरं, आय हॅव रीड सम ऑफ द हॅरी पॉटर बुक्स. म्हणलेलंच आहे, सगळे वाचले नाहीत पण काही वाचलेत. म्हणजे हे काय करतंय, फॉलो करतंय लॉजिकली. आय लाईक टू एक्सपेरिमेंट व्हाईल सिलेक्टिंग माय नेक्स्ट बुक टू रीड. यस, त्यांनी थर्ड याच्यामध्ये ते एक्सपेरिमेंटल वाक्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? त्याला नवीन आवडत नसलं तरी ते वाचायला आवडतं, म्हणजे ते आवडण्याचं ते एक्सपेरिमेंट करू शकतो. एक्सपेरिमेंटल आहे तो. बरोबर आहे. तर मग थर्ड पण काय, लॉजिकली करेक्ट आहे. म्हणजे सेकंड अँड थर्ड असलेला ऑप्शन माझ्याकडे आहे सी. आन्सर इज सी. बघा, एक कन्क्लुजन दिलेलं आहे. बरोबर आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. ए इज ग्रेटर दॅन लेस दॅन डी, डी इज लेस दॅन बी. हे करेक्ट आहे का नाही पाहायचं आहे. चला पाहून घेऊया. ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी. बरोबर आहे. आता सी इज ग्रेटर दॅन डी. 2 चिन्ह इथं आलेत. बरोबर आहे. म्हणजे हे काय, चुकीचं आहे. ए आणि डी मध्येच कन्सन लावता येत नाही आपल्याला. बरोबर आहे. ए आणि डी मध्येच कन्सन लावता येत नाही. म्हणजे हे पहिलंच वाक्य याच्यामधलं चुकीचं आहे. ए आणि सी आणि ए मध्ये सी इथं आहे, ए इथं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे पण इथं काय झालंय, सी इज ग्रेटर दॅन ए. पहिलं इथपर्यंत बरोबर आहे. आता ए आणि ई मध्ये बघूया. ए आणि ई, ई इज ग्रेटर दॅन ई, ए. बरोबर आहे. हे याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं काय वाटतं, बरोबर वाटतं. म्हणजे एवढा पार्ट बघितला तो पण बरोबर आहे आणि एवढा पार्ट बघितला तो पण बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य नियर अबाउट 100% काय म्हणता येईल आपल्याला, कन्क्लूड करता येईल. हे 100% ट्रू आहे. याच्यात 2 वेगवेगळे चिन्ह असले तरी फक्त कन्क्लुजन काढायचं. इनइक्वॅलिटीचा प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला फक्त कन्क्लुजन्स काढायचे. म्हणजे काय सांगितलंय रे, सी इज ग्रेटर दॅन ए. बरोबर आहे. यस. ए इज लेस दॅन ई. बरोबर आहे. यस. मग तेच तर दिलेलं आहे, बाकी काहीच दिलेलं नाही. बी आणि ए मध्ये ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे का? बरोबर. बी इज ग्रेटर दॅन ए. बरोबर आहे. बी इज ग्रेटर दॅन ए. आणि ए इज ग्रेटर दॅन ई. ए इज ग्रेटर दॅन ई असं म्हणता येईल का? नाही, कारण की याच्यामध्ये 2 चिन्ह लागतात. बरोबर आहे. म्हणजे हे चुकलेलं आहे. एवढा पार्ट रॉंग आहे. ई इज ग्रेटर दॅन सी. ई हा सी पेक्षा मोठा आहे. ई इज ग्रेटर दॅन, 2 चिन्ह इथं दिसत आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. हाच पार्ट चुकीचा आहे. पुढे बघायची गरज नाहीये. फक्त एकच विधान बरोबर, ते म्हणजे बी. चला नेक्स्ट वर जाऊया.
इफ स्टेटमेंट डोंट फॉलो द ट्रॅफिक स्टेटमेंट काय अझम्पशन्स आपल्याला फॉलो करायचे, इम्प्लिसिट कुठला अझम्पशन आहे ते बघायचे. स्टेटमेंट पहिलं, इफ डोंट फॉलो द ट्रॅफिक रूल्स, इफ यू डोंट फॉलो द ट्रॅफिक रूल्स यू विल बी फाईन. तुम्ही जर ट्रॅफिक रूल फॉलो केले नाही तर तुम्हाला फाईन भरावे लागेल. बरोबर आहे, तुम्हाला फाईन लागेल. अझम्पशन, पीपल मे स्टार्ट फॉलोइंग द रूल्स टू अवॉइड द फाईन. बरोबर आहे, यस, हे अझम्पशन असू शकतं. ट्रॅफिक रूल्स आर फॉर द पीपल्स सेफ्टी. यस, हे पण अझम्पशन असू शकत नाही. बरोबर आहे, हे अझम्पशन याच्यामध्ये ट्रॅफिक रूल्स आर फॉर पीपल्स सेफ्टी किती जरी वाटत असलं तर हे कन्क्लुजन मध्ये मोठं, अझम्पशन मध्ये नाही मोडत. म्हणजे अझम्पशन 1, पीपल्स मे स्टार्ट फॉलोइंग रूल्स टू अवॉइड द फाईन. इथं फाईन बद्दल बोललंय, पीपल्स सेफ्टी बद्दल, स्टेटमेंट बद्दल काही बोललं नव्हतं. बरोबर आहे. मग अझम्पशन कशाबद्दल असतं, जे छुप आहे ते. रूल्स मोडला तर फाईन लागेल, याच्या मागे म्हणण्याचं मिनिंग काय, रूल मोडू नका, जर मोडला तर तुम्हाला फाईन लागेल. आता तो अवॉइड करण्यासाठी लोक काय करतील, रूल फॉलो करतील. दॅट्स द परफेक्ट अझम्पशन. बरोबर आहे. ओनली अझम्पशन 1 इज इम्प्लिसिट. ओनली अझम्पशन 1 इज इम्प्लिसिट. बरोबर आहे. चला नेक्स्ट वन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेन इन द कोड लँग्वेज. खाली 2 स्टेटमेंट दिले, डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे, डेटा सफिशियन्सीचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. आता आपल्याला सेनचा कोड काढायचा आहे, त्यासाठी 2 स्टेटमेंट दिलेत खाली. बघा कुठल्या स्टेटमेंटने काढता येतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं. इन द कोड लँग्वेज यू आर ब्युटिफुल, बरोबर आहे, इज रिटन ॲज सेन टाऊ की. इन द सेम कोड लँग्वेज यू विल हॅव कॉफी, बरोबर आहे, यू विल हॅव कॉफी इज रिटन ॲज टी सेन AI टॉईस. बरोबर आहे. बर, आता दोघात शब्द काय सेम आहेत, यू यू. बरोबर आहे, बस 2च शब्द सेम आहेत. मग इथं पण एक कोड सेम आहे आणि इथं पण एक कोड सेम आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट आणल्याशिवाय हे पॉसिबल नाही. बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर नेसेसरी टू एक्सप्लेन द क्वेश्चन. आन्सर इज डी. चला जाऊया शेवटच्या क्वेश्चन कडे. 26 फेब्रुवारी 2018 जर मंडे असेल तर 26 फेब्रुवारी पुढच्या कोणत्या 26 फेब्रुवारीला मंडेच येईल असं विचारलंय. इयर कुठला असेल. मग अशा वेळेस सिंपलची गोष्ट करतो आपण. आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत, लीप इयर असेल तर 2 दिवसांनी पुढे जातं वार. नॉर्मल इयर असेल तर 1 दिवसांनी पुढे जातं. आता मला सांगा, 18 हे इयर, लीप इयर आहे. बरोबर. 12 16 नाही, लीप इयर नाहीये. बरोबर आहे. मग 18ला जर मंडे असेल तर 19ला काय असेल, ट्यूजडे असेल. 20ला काय असेल, 26 फेब्रुवारी बद्दलच बोलतोय, अजून 28 29 फेब्रुवारी गेलं नाही, वेन्सडे असेल. बरोबर आहे. 21ला काय असेल, इथे 29 फेब्रुवारी क्रॉस झालाय. बरोबर आहे, 29 फेब्रुवारी क्रॉस झालाय 20चा. मग इथं मंडे ट्यूजडे वेन्सडे, थर्सडे येणार आहे का नाही, इथं येणार आहे फ्रायडे. बरोबर आहे, फ्रायडे येईल. 22ला काय असेल, सॅटर्डे असेल. 23ला काय असेल, संडे असेल. बरोबर आहे. आता 24ला काय असेल तर मंडे असेल. बरोबर आहे. आता म्हणाल सर 24 तर लीप इयर आहे. नाही, 29 फेब्रुवारी गेल्यानंतरच काउंट करतो आपण 2 दिवस. जर आधी असेल तर 1च दिवस काउंट करतो. मग आन्सर काय येईल, 24. ओके. पेपर संपलेला आहे. बरोबर, टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस सेट होता तो संपलेला आहे. नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये भेटूतच. आणि विशेष म्हणजे PDF साठी आणखी एकदा सांगतोय, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला आणखी पण काही वेगवेगळ्या टेस्ट म्हणा किंवा मग वेगवेगळे एक्झाम्पल, डेली क्वेश्चन्स असे त्याच्यावर भेटत राहतात. प्लस एक्झामचे अपडेट पण त्याच्यावर भेटतील. ओके. कोर्स बद्दलच्या माहिती पण त्याच्यावर भेटेल तुम्हाला वेळेवर. ओके, वेळेवर तुम्हाला त्याच्यावर भेटत राहते. नवीन नवीन कोर्स कुठले आलेले आहेत
आणि त्यासोबत जर काही कुठल्या परीक्षेत नवीन टाईप इन्क्लूड झालेला असेल, काही नवीन एक्झाम्पल आला असेल, त्याचे पण एक्सप्लेनेशन आपण तिथं देतो. ते व्हिडिओज तिथं टाकतो आपण. ते बघायला जे जॉईन करायला हरकत नाही. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यासोबतच तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, भावांना, बहिणींना हे चॅनल काय करा, शेअर करा. हे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही स्वतःही सबस्क्राईब करा. त्यांना पण सांगा. कारण की पूर्ण मोठं काय की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचणं, या प्रॅक्टिस सेट पोहोचणं. फ्रीमध्ये आहे. सगळ्याला तो प्रॅक्टिस तरी करून घेता येईल सगळ्यांकडून चांगल्या पद्धतीने, जेणेकरून सेंट्रल लेवलच्या, स्टेट लेवलच्या सगळ्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क आपल्या मुलांना भेटतील, मराठी मुलांना भेटतील. चला, धन्यवाद.